Good morning. Today is the third day of our workshop. I will deliver lecture on standard operating procedure of two criteria. First one, curricular aspects, and second one, teaching, learning and evaluation. म्हणजे जो काही आपला अभ्यासक्रम आहे, सिलेबस, आणि मग दुसरा जो भाग आहे तो अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापन. न्याकने तर या दोन्ही क्रायटेरियामध्ये आपण सगळे प्रश्न QLM आणि QNM घेतलेले नाहीत. न्याकने स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरमध्ये जे क्वेश्चन्स आपल्याला दिलेले आहेत त्याच्यावरतीच आपण इथं चर्चा करणार आहोत. कारण हा भाग फार महत्त्वाचा आहे. कारण ज्या वेळेला आपण एखादा प्रश्न भरत असतो त्याचं उत्तर देत असताना व्हॉट काइंड ऑफ डॉक्युमेंट्स आर रिक्वायर्ड फॉर दॅट. काय होत असतं की प्रश्न आपण समजावून घेत असतो आणि डॉक्युमेंट मात्र की नको असणे सुद्धा आपण जोडत असतो. आणि मग त्यामुळं क्लॅरिफिकेशनच्या वेळेला प्रॉब्लेम क्रिएट होतात. आणि म्हणून ह्याच हेतूने नॅकनं स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस म्हणजे क्वेश्चन थोडेसे कन्फ्युज्ड आहेत त्यासाठी ही सिस्टम, ही जी प्रणाली आहे, ही जी प्रक्रिया आहे आपण म्हणतो, हे दिलेली आहे. बिफोर गोइंग टू डिस्कस अबाउट द क्रायटेरियाज, I have given here information regarding QIF. QIF means Quality Indicators Framework, and it is for only affiliated colleges. Yes, we know that there are 7 criteria. First, curricular aspects. Second, teaching, learning and evaluation. Third, research, innovation and extension. Fourth, infrastructure and learning resources. Fifth, student support and progression. Sixth, governance, leadership and management. And seventh, last one, that is institutional values and best practices. आता जर वेटेज बघितलं लक्षात घ्या, सगळ्यांना वेटेज माहीतच आहे, परंतु सर्वांना हे वेटेज माहीत असतं. नॉन टीचिंगला सुद्धा हे वेटेज माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून सिलेबस रिलेटेड जे आस्पेक्ट, करिक्युलर आस्पेक्ट्स आहे त्याचं वेटेज आहे 100. आणि त्या 100 जे वेटेज आहे त्याचे जे काही मेट्रिक्स त्यामध्ये दिलेले आहेत, मीन्स देअर आर 11 मॅट्रिक्स. आणि हे 11 मॅट्रिक्स जे आहेत हे जे काही 4 मुख्य दर्शक आहेत त्याला आपण की इंडिकेटर्स म्हणतो. देअर आर 4 indicators and there are 11 metrics and marks are 100. Teaching, learning and evaluation, we have 350 weightage for the second criteria, and there are 7 key indicators. We will discuss about what which are the indicators, and 16 are the metrics. NAC has given weightage, means these criteria is student centered, means it is related to the teaching, then the learning and then the evaluation, so that we have 350 marks are there. Third criteria, research, innovation and extensions. या ठिकाणी तुमचं संशोधन आहे, तुमचं जे काही नवशोधन आपण म्हणतो, नवीन नवीन शोध, इनोव्हेटिव्ह तुमच्या काही कन्सेप्ट आहेत त्या कोणत्या पद्धतीने तुम्ही मांडल्या आहेत. आणि एक्सटेन्शन, त्याला आपण विस्तार कार्य म्हणतो. म्हणजे अकॅडमिक आहेच, त्याबरोबर कम्युनिटीसाठी आपण कोणकोणत्या प्रकारचं काम केलेलं आहे ती हे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये येतं. अँड इट हॅज 110 वेटेजेस and there are only 4 indicators and 11 are metrics. The fourth criteria is infrastructure and learning resources.
जे काही भौतिक पायाभूत सुविधा आहेत आणि लर्निंग रिसोर्सेस आहेत आपण म्हणतो, जे काही आपण मुलं जे शिकतायत त्याचा स्तोत्र काय आहे किंवा त्याची साधनं काय आहेत, त्यासाठी आपण कोणकोणत्या प्रकारच्या पायाभूत सुविधा त्यासाठी निर्माण करून दिलेल्या आहेत. देर आर 100 weightage, means 100 marks are there. There are also 4 indicators, 4 indicators, and 13 are the metrics. Fifth one, student support and progression. विद्यार्थ्यांना जे काही सपोर्ट सर्व्हिसेस ज्या काही आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज त्यांच्या प्रगतीसाठी ज्या काही कॉलेजने किंवा संस्थेनं निर्माण करून दिलेल्या आहेत किंवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच्यावरती हा जो क्रायटेरिया जो आहे हा प्रकाश टाकतो. इट हॅज 140 मार्क्स वेटेज. देअर आर ऑल्सो 4 indicators and total metrics are 30. Sixth one, related to the management, entitled as governance, leadership and management. It is related to management as well as the role of the IPC. It has 100 marks, I mean weightage. There are 5 key indicators and 16 metrics are there. And last one, institutional values, संस्थेची मूल्य काय आहेत आणि ही मूल्य समाजामध्ये किंवा मुलांच्या मध्ये रिफ्लेक्ट करायचे आहेत. त्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे प्रॅक्टिसेस इम्प्लिमेंट केलेली आहेत आणि यासाठी 100 वेटेज आहे. देर आर ओनली 3 key indicators and 13 metrics are there. Yes, means out of 7, the criteria number 2 and criteria number 5, they are very most important, and by having the help of these two, yes, we can maintain the grade. हे 2 क्रायटेरिया फार महत्त्वाचे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की टीचिंग, लर्निंग अँड इव्हॅल्युएशन, स्टुडंट सपोर्ट अँड प्रोग्रेशन मीन्स दीज 2 क्रायटेरिया आर स्टुडंट सेंटर्ड. म्हणजे एकंदरीत हे जे वेटेजेस आहेत हे किती आहेत? मार्क्स 1000 आहेत. अँड वी कॅन गेट, आता जुन्या SSR मध्ये 120 पर्यंत मेट्रिक्स होती. आता नवीन मध्ये ती मेट्रिक्स कमी झाली आहेत. देर आर 93 metrics and 31 are key indicators. This is the basic information about process, NAAC process. Now the criteria number 1, करिक्युलर आस्पेक्ट्स. म्हणजे आपला जो अभ्यासक्रम आहे आपण म्हणतो त्याच्याशी रिलेटेड आहे. आय हॅव गिव्हन इन्फॉर्मेशन. देर आर 4 indicators आणि त्यातलं पहिली इंडिकेटर कोणता आहे? करिक्युलर प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन. म्हणजे अभ्यासक्रमाचं जे नियोजन आहे आणि त्याची अंमलबजावणी. अभ्यासक्रम आपण तयार करत नाही, दॅट बिलॉंग टू द युनिव्हर्सिटी. म्हणजे हे युनिव्हर्सिटी डिझाईन, देर इज नो डिझाईन. म्हणजे आपण जर सर्टिफिकेट कोर्स असेल तर तो डिझाईन करतो, पण विद्यापीठाचा जो सिलेबस आहे ते आपला कॉलेजचा सिलेबस असला तरी ते विद्यापीठ करत असतं. आपण काय करतो? प्लॅनिंग करतो आणि त्याची अंमलबजावणी करतो. करिक्युलर प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन, वी हॅव 20 marks फॉर दॅट. देन अकॅडमिक फ्लेक्झिबिलिटी बोलतो आपण. म्हणजे शैक्षणिक काही लवचिकता त्यामध्ये आहे का? हॉरिझॉन्टल मोबिलिटी त्यामध्ये आहे का? संस्थेनं तशा प्रकारची लवचिकता उपलब्ध करून दिलेली आहे का? हे सुद्धा NAAC पाहतो. देन करिक्युलम एनरिचमेंट. म्हणजे अभ्यासक्रम जो आहे त्याची उंची वाढ, त्याचं संवर्धन करायचं आहे. लक्षात ठेवा, करिक्युलम म्हणजे अभ्यासक्रम आहे. एनरिचमेंट तो आपण ती दिलेला सिलेबस जो आहे त्याचं डेव्हलपमेंट कशी करतो, त्याचं संवर्धन कसं करतो, तो मुलाच्यापर्यंत कसा पोहोचवतो आपण अगदी इफेक्टिव्ह पद्धतीने. इट हॅज 30 marks. अँड लास्ट वन, दॅट इज द फीडबॅक सिस्टम. फीडबॅक सिस्टम म्हणजे काय? अभिप्राय प्रणाली आपण त्याला म्हणतो. म्हणजे जे काही आपण करतो आहोत त्याच्यावरती कुणीतरी अभिप्राय दिले पाहिजेत
म्हणजे आपण काय करतो आहे ते लोकांना समजलं पाहिजे. आणि मग फीडबॅक हे अतिशय महत्त्वाचे असतात, कारण काही फीडबॅक आल्यानंतर आपली जी काही प्रणाली असते त्यामध्ये, किंवा टीचिंग असेल, लर्निंग असेल, इव्हॅल्युएशन असेल त्याच्यामध्ये, किंवा करिक्युलम असेल त्याच्यामध्ये आपण फीडबॅकनुसार बदल करतो. म्हणजे समाजाला काय स्टेक होल्डर्स म्हणतो आपण. मग त्यामध्ये टीचर असेल, स्टुडंट असेल, एम्प्लॉयर असेल, ॲल्युमिनी असेल, आणि समाजामध्ये अनेक घटक आहेत. दी आर द स्टेक होल्डर्स. आणि देर आर सम व्हॉट एक्सपेक्टेशन्स. आणि मग त्यांच्या काही अपेक्षा असतात, आणि मग त्या अपेक्षा या फीडबॅक सिस्टम मधून त्या रिफ्लेक्ट होत असतात. आता आपण मेट्रिक्स नुसार जाणार आहोत. आय हॅव नॉट टेकन ऑल मेट्रिक्स हिअर, बट द मेट्रिक्स विच has given by the NAAC as standard operating procedure I have taken here. The first metric is 113. What is this? Teachers of the institution participate in the following activities related to curriculum development and assessment of affiliating university and represented on the following academic bodies during the last 5 years. आता या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला फार महत्त्वाची आहे की महाविद्यालयामध्ये असणारे जे काही प्राध्यापक आहेत ते प्राध्यापक विद्यापीठानं सिलेबसच्या दृष्टिकोनातून, अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या बॉडी स्थापन केलेल्या आहेत, किंवा सिलेबससाठी, किंवा इव्हॅल्युएशन असेल, म्हणतो आपण असेसमेंट असेल, त्यासाठी जे काही विभाग तयार केलेले आहेत, जे काही सेक्शन तयार केलेले आहेत, त्याच्यावरती आपल्या महाविद्यालयातील कोणकोणते शिक्षक प्रतिनिधित्व करतात. पहिले आहे अकॅडमिक काउन्सिल, बोर्ड ऑफ स्टडीज ऑफ ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटी. म्हणजे आपल्याकडे काही अकॅडमिक काउन्सिलवरती निवडून लोक केलेले असतात, काही नॉमिनेट केलेले असतात, काही बीओसी केलेले असतात. असे काही प्राध्यापकांची लिस्ट आपल्याला करावी लागेल. देन सेटिंग ऑफ क्वेश्चन पेपर फॉर यूजी आणि पीजी. इव्हॅल्युएशनचा भाग आहे, लक्षात ठेवा, असेसमेंटचा भाग आहे. म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन पेपर सेट प्राध्यापक करतो. यूजी साठी असेल, पीजी, त्याचे ऑर्डर्स असतात, लक्षात ठेवा. त्याही या ठिकाणी महत्वाचे आहेत. डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ करिक्युलम फॉर ऍड ऑन सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस. म्हणजे जे काही अभ्यासक्रम आहेत त्याला सोडून जी काही वेगवेगळ्या प्रकारची कोर्सेस असतात त्याबाबतचा अभ्यासक्रम तुम्ही तयार केलेला आहे का, किंवा त्यामध्ये सहभाग तुम्ही नोंदवलेला आहात का, ही गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे. आणि असेसमेंट ऑर इव्हॅल्युएशन प्रोसेस ऑफ ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटी. म्हणजे प्राध्यापक, टीचर जे लोक असतात की जे काही परीक्षा होतात त्याचं मूल्यमापन करण्यामध्ये त्यांचा काय सहभाग असतो. आणि मग अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. आपण काय करतो, ही सगळी याच्यावरती लिहित असतो. आता मग त्या ठिकाणी फाईल डिस्क्रिप्शन असतं. केवळ लिहून चालणार नाही, केवळ माहिती देऊन चालणार नाही, तर वी हॅव टू प्रोव्हाइड द डॉक्युमेंट्स. आणि मग या ठिकाणी कोणती डॉक्युमेंट प्रोव्हाइड करायची आपल्याला, तर डॉक्युमेंट्स निडेड म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी डॉक्युमेंट निडेड आहे. पहिलं काय, नॉमिनेशन लेटर ऑफ देअर ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटी इंडिकेटिंग मेंबरशिप ऑन BOS अकॅडमिक काउन्सिल व्हॅलिड फॉर असेसमेंट पिरियड. नॉमिनेशन म्हणजे नेमणूक. म्हणजे अकॅडमिक काउन्सिलवरती नेमणूक होते, BOS वरती नेमणूक होते, आणि त्याचे जे काही नेमणूक पत्र असतात ती पत्र या ठिकाणी आवश्यक आहेत, हे लक्षात घ्या. लेटर्स फ्रॉम ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटी टू द फॅकल्टी फॉर सेटिंग क्वेश्चन पेपर्स. आपल्याला काय होतं की आपण पेपर सेटिंग जातो, पेपर सेटिंगसाठी जात असतो, ती पत्र येत असतात, आणि त्यानंतर आपणाला किती पेपर आपण असेस केले त्याची रिलीव्ह ऑर्डर सुद्धा आपल्याला दिली जाते. केवळ पेपर सेटिंगचं पत्र चालेल, ठीक आहे, पण पेपर सेटिंगला नेमणूक केलेली व्यक्ती पेपर सेटिंगला जातच असं नाहीये. आणि मग तिथून एक रिलीव्ह ऑर्डर असते आपल्याला,
ती सुद्धा एक सपोर्ट म्हणून ते डॉक्युमेंट या ठिकाणी चालू शकतं. Documents showing faculty participating in the design and development of curriculum for add-on certificate and diploma courses. मी मग म्हटलं की सिलेबस डिझाईन करण्यामध्ये तुमचा आपल्या फॅकल्टीचा काही सहभाग आहे का, आणि सहभाग असेल तर त्या संबंधीची काही डॉक्युमेंट्स आहेत ती डॉक्युमेंट्स. The letters from affiliating university inviting the faculty for the assessment or evaluation होतं आपण. म्हणजे मूल्यमापन करत असतो आणि त्या मूल्यमापनासाठी कुणाला पेपर असेसमेंटचं पत्र येत असतं, कुणाला मॉडरेटिंगचं पत्र येत असतं. ही जी पत्र असतात, नेमणूक पत्र असतात म्हणतो आपण आपल्या विद्यापीठाची. म्हणजे जी संलग्नित विद्यापीठ आहेत ती पत्र या ठिकाणी महत्वाची आहेत. आता याशिवाय बिसाइड इन्व्हिटेशन अँड अपॉइंटमेंट लेटर्स टू इव्हॅल्युएशन प्रॅक्टिकल एक्झाम कॅन ऑल्सो बी कन्सिडर्ड हिअर. आता काही प्राध्यापक रिसर्च गाईड असतात, ते वैवासाठी जात असतात किंवा त्यांच्याकडे थेसिस हा ॲसेस इव्हॅल्युएशनसाठी येत असतो. काही प्राध्यापक सायन्सची पर्टिक्युलरली प्रॅक्टिकल एक्झामसाठी जात असतात. ती सुद्धा पत्र इथं चालतात हे लक्षात घ्या. म्हणजे आता आपली जे काय डॉक्युमेंटेशन जे आहे आपलं, म्हणजे पेपर सेटिंगचं पत्र असेल, मॉडरेशनचं असेल, इव्हॅल्युएशनचं असेल, ही सगळी नेमणूक पत्र जे आहेत हे आपल्याला जपून ठेवावे लागते. आपलं काय होतं की आपण आलं की ते काम करत असतो, पण आपण सगळं काही करत असतो, पण डॉक्युमेंटेशन आपलं नसतं. आणि त्यामुळं आता आपली ही डॉक्युमेंट आहे ही आपण जपून ठेवली तर आपलं कॉलेज जे आहे त्याच्या मूल्यमापनासाठी ते उपयोगी पडेल. आता मी तर नॉट टू बी कन्सिडर्ड एक पॉईंट दिलेला आहे. काय दिलेला आहे? पार्टिसिपेशन ऑफ द फॅकल्टी इन अदर दॅन द ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटी. समजा मी माझं महाविद्यालय शिवाजी विद्यापीठ संलग्नित आहे, ते आपल्यामध्ये चालतं. पण काही वेळा काय होतं की आपल्यातली काही लोक असेसमेंटसाठी पुणे युनिव्हर्सिटी असेल, बॉम्बे युनिव्हर्सिटी चालतात, त्याची नेमणूक पत्र ते इथं कन्सिडर केली जाणार नाही. Means that information is given by the NAC as in standard operating procedure. आणि मग त्यामध्ये एक टेम्पलेट सुद्धा इथं पॉईंट दिले. मग ते इयर असेल, नेम ऑफ टीचर पार्टिसिपेट असतील, नेम ऑफ बॉडी इन विच फुल टाइम टीचर्स आर पार्टिसिपेटेड आहे. आणि मग या ठिकाणी तुम्हाला ते टेम्पलेट भरावं लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते अपलोड करावं लागेल किंवा सबमिट करावं लागेल. सेकंड क्वेश्चन, percentage of a program in which choice based credit system or किंवा and म्हणतो आपण elective options or course system has been implemented. म्हणजे या ठिकाणी की जो मुद्दा आहे की पर्सेंटेज जे काही आपले प्रोग्राम्स आहेत, समजा BA, BCom, BSc, BCS, BBA असे अनेक प्रोग्राम आहेत. त्यामध्ये काही वेळा काय होतं की CBS जे आहे हे काय होतं की फॉर एक्झाम्पल BA, BCom, BSc लागू आहे, BBA ला, BCA ला, BCS ला लागू नाही. त्याचं पर्सेंटेज काय आहे हे आपल्याला लिहावं लागेल. नंतर इलेक्टिव्ह कोर्सेस, actually elective courses are not compulsory to complete the graduation or degree. ते इलेक्टिव्ह असतात, त्याला आपण ऑप्शनल म्हणतो, इलेक्टिव्ह असतात. तशा प्रकारचे कोणते कोर्सेस आहेत का, तशा प्रकारचे कोणते विषय आहेत का हे बघावं लागेल. आणि मग त्याची अंमलबजावणी केलेली आहे का हे इथं निर्देशित होत असतं. आता अशा प्रकारचा क्वेश्चन आहे, त्याला which documents are required or which documents are needed. इथं काय म्हणजे लिस्ट ऑफ प्रोग्राम्स इन which CBCS or elective courses system implemented in the last completed academic year certified by the register of affiliating university. लक्षात येतं आपल्याला. म्हणजे कोणत्या प्रोग्रामसाठी आपण CBCS चालू केलेला आहे
कोणत्या प्रोग्राममध्ये आपले इलेक्टिव्ह कोर्सेस आहेत ते शिवाजी विद्यापीठाचे आपण संलग्नीकरण येतं लक्षात ठेवा, ते रजिस्ट्रारच्या सहीने सर्टिफाय केलेलं असलं पाहिजे. किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला CBCS ही सिस्टम जी आहे ही लागू केलेली आहे, तर त्याबद्दल काही ठराव घेतले जातात. आता मी म्हणले की मिनिट्स ऑफ द रिलेव्हंट अकॅडमिक काउन्सिल BOS मीटिंग हायलाइटिंग रिलेव्हंट डॉक्युमेंट टू दिस मेट्रिक ऑफ ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटी. आपल्याला काय करावं लागेल की आता तशा प्रकारचे ठराव जे आहेत आपल्याला मिळत नाही, परंतु विद्यापीठाचे जे काही काउन्सिलर आहेत त्यांच्याशी आम्ही काही चर्चा केल्यामुळं की आता काय होतं की ज्या ज्या BOSच्या मीटिंग होतात त्याचे मिनिट्स आपल्याला शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवरती बघायला मिळतात किंवा आपण मागणी केल्यास ते आपल्याला मिळू शकतात. नंतर ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटी लेटर स्टेटिंग इम्प्लिमेंटेशन किंवा आपल्या विद्यापीठाचं की ही CBCS जे आहे हे चालू करायचं आहे, अंमलबजावणी करायचं, त्याचं पत्र. एवढंच नव्हे, स्ट्रक्चर ऑफ द प्रोग्राम क्लिअरली इंडिकेटिंग कोर्सेस क्रेडिट्स इलेक्टिव्ह ॲज अप्रूव्ड बाय द कॉम्पिटंट बोर्ड, हे आपल्याला ठिकाणी पाहिजे. आणि मग डाटा टेम्पलेट हा सगळे उपलब्ध लक्षात ठेवा. म्हणजे नॅपचं जर डाटा टेम्पलेट्स जर तुम्ही डाउनलोड करून घेतलं तर त्या ठिकाणी हे टेम्पलेट्स आहेत. मग त्यामध्ये प्रोग्राम कोड आहे, प्रोग्राम नेम. आता विद्यापीठापूर्वी प्रोग्राम कोड आपल्याला मिळत नव्हते, पण प्रोग्राम कोड हे विद्यापीठात आहेत, ते मिळतात. प्रोग्राम नेम आहे, इयर ऑफ इंट्रोडक्शन आहे, स्टेटस ऑफ इम्प्लिमेंटेशन त्याचा काय आहे, नंतर इयर ऑफ इम्प्लिमेंटेशन ऑफ CBCS जे आहे. आणि मग त्या डॉक्युमेंटशी हे आपल्याला समजा एका लिंक असेल की हे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत हे आपण जर आपल्या वेबसाईट दिली असेल तर त्याची लिंक सुद्धा आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. आता या ठिकाणी नंबर ऑफ ऍड ऑन सर्टिफिकेट प्रोग्राम्स ऑफर्ड ड्युरिंग द लास्ट 5 years. म्हणजे की गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही ऍड ऑन कोर्सेस किंवा सर्टिफिकेट कोर्सेस जे आहेत, प्रोग्राम जे आहेत, हे कोणकोणते आहेत त्याचे नंबर हे द्यावे लागतील, हे लक्षात घ्या. आणि मग त्याच्यासाठी डॉक्युमेंट जे आहेत, आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे जे कोर्सेस आपण चालू करतो, ऍड ऑन कोर्सेस आहेत. म्हणजे इंग्रजीमध्ये हा अभ्यासक्रमाला सोडून, हे लक्षात घ्या, आपला जो नेहमीचा अभ्यासक्रम आहे त्याला सोडून विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचं गुण कौशल्य निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून सुरू केलेले काही कोर्सेस असतात, काही प्रोग्राम्स असतात. फॉर एक्झाम्पल स्पोकन इंग्लिश आहे, ट्रान्सलेशन आहे, मोबाईल रिपेअरिंग आहे, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे ऍड ऑन कोर्सेस आहेत. आता याचे डॉक्युमेंट्स काय लागतील? नेम ऑफ द प्रोग्राम, फॉर एक्झाम्पल सर्टिफिकेट कोर्स इन स्पोकन इंग्लिश, सर्टिफिकेट कोर्स इन ट्रान्सलेशन होता, सर्टिफिकेट कोर्स इन हॉर्टिकल्चर, वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स असतात. टॅलीसारखा सर्टिफिकेट कोर्स असतो, त्याचा नेम ऑफ द प्रोग्राम, देन द ड्युरेशन, लिस्ट ऑफ स्टुडंट्स एनरोल्ड, एनरोलमेंट नोंदणी केलेले, करिक्युलम अँड असेसमेंट प्रोसिजर इयर वाईज. म्हणजे या ठिकाणी जे कोर्सेस आहेत, तुम्ही फॉर एक्झाम्पल 4 कोर्स तुमचे असतात आणि मग त्याचं नाव द्या. आता ड्युरेशन काय आहे की नियमाप्रमाणे, न्यायाच्या नियमाप्रमाणे की 30 आवर्स असतील, हे लक्षात घ्या, तरच तो प्रोग्राम, सर्टिफिकेट प्रोग्राम किंवा सर्टिफिकेट कोर्स हा ग्राह्य धरला जातो. त्याचं ड्युरेशन. आता या ठिकाणी त्याला प्रत्येक कोर्सला विद्यार्थी नोंद जी आहे ती किती आहे, नंतर त्याचा जो सिलेबस तुम्ही तयार केलेला आहे तो आहे, आणि त्याची असेसमेंट प्रोसेस जी आहे ही कशी आहे हे डॉक्युमेंट लागतात. किंवा समरी रिपोर्ट ऑफ ईच प्रोग्राम इयर वाईज अलॉंग विथ देअर आउटकम. ठीक आहे, आपण हा प्रोग्राम रन केलेला आहे, त्याचा आउटकम काय आहे, त्याचा मुलांना फायदा झाला का, झाला असेल तर तो कितपत फायदा झालेला आहे, आणि मग
कशा पद्धतीने चेक करतो यासाठी असेसमेंट प्रोसिजर दिलेली आहे. आता इथं एक ऍड ऑन ऑर सर्टिफिकेट प्रोग्राम ऑफ मिनिमम 30 आवर्स ड्युरेशन बी कन्सिडर म्हटलेलं आहे. याच्या खाली जर म्हणजे 20 तासाचा असेल 30 आवर्स म्हणजे लक्षात ठेवा, म्हणजे 60 मिनिटाचे 3 तास 30 तास 30 आवर्स. आणि मग तुमच्या फॅकल्टीनुसार विजिटिंग फॅकल्टीनुसार ते टाइम टेबल तुम्ही करू शकता. आता इथं नॉट टू बी कन्सिडर्ड म्हणजे इथं कॉलेजनं काय करायचं आहे, ड्युरेशन किती असलं पाहिजे आणि काय करायचं नाही आहे, किंवा तुम्ही जर अशा प्रकारचे जर मुद्दे त्या ठिकाणी दिले तर ते DU प्रोसेसला कन्सिडर केले जात नाही आहेत. नॉट टू बी अवॉइड प्रोग्राम्स कंडक्टेड अंडर रेग्युलर युनिव्हर्सिटी करिक्युलम. म्हणजे काय होतं की एखादा सर्टिफिकेट कोर्स तयार केलेला आहे पण तो सिलेबसला पण विद्यापीठाने लावलेला आहे, ते चालत नाही. किंवा काय आपण करतो काही वेळेला काय होतं की सिलेबस मधलाच काही भाग आपण काढतो आणि एक सर्टिफिकेट कोर्स तयार करतो. इट इज नॉट कन्सिडर्ड देअर. म्हणजे अवॉइड सर्टिफिकेट और ॲडव्हान्स प्रोग्राम्स ऑफ लेस दॅन 30 आवर्स. म्हणजे जे कोर्सेस आपण चालू करतो आहे ते कोर्सेस 30 तासापेक्षा कमी असणार नाहीत याची आपण दक्षता घेतली पाहिजे. त्यानुसार आपलं शेड्यूल जे आहे किंवा टाइम टेबल जे आहे हे आपल्याला तयार करावं लागेल. आणि मग त्याचं जे टेम्पलेट दिलेलं आहे देर आर 7 पॉइंट्स आहेत टेम्पलेटमध्ये. नेम ऑफ दॅट सर्टिफिकेट कोर्स, त्याचा कोर्स कोड तुम्ही दिला असेल, इयर ऑफ ऑफरिंग कोणत्या वर्षी तो कोर्स चालू केलेला आहे. आता काही वेळा काय होतं की 30 तासाचा जर कोर्स असेल लक्षात घ्या तर आपण वर्षातून तो 2 वेळा किंवा 3 वेळा सुद्धा आपण रन करू शकतो. ते सुद्धा मेन्शन आहे. नंबर ऑफ टाइम्स ऑफर्ड ड्युरिंग ॲट द सेम इयर म्हटलेलं आहे. म्हणजे 3 काही वेळेला काय माझ्याकडे काय करतात, फॉर एक्झाम्पल ट्रान्सलेशनचा कोर्स आहे 30 तासाचा आहे तर मी या सेमिस्टरमध्ये एक बॅच, पुढल्या सेमिस्टरमध्ये एक बॅच तयार करू शकतो ना. म्हणजे वर्षामध्ये तो कोर्स तुम्ही किती वेळा रन करता, ड्युरेशन ऑफ द प्रोग्राम पुन्हा दिलेला आहे. आता कमीत कमी 30 तास म्हटले, तुम्ही 60 तासात सुद्धा करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. नंतर नंबर ऑफ स्टुडंट्स एनरोल्ड इन द इयर, त्या वर्षामध्ये त्या कोर्सला किती विद्यार्थी जे आहेत हे नोंद झालेले आहेत. आता नोंदणी केलेले आणि कोर्स कंप्लीट केलेले हे वेगळं आहे. तुम्हाला लक्षात ठेवा. नंबर ऑफ स्टुडंट कंप्लिटिंग प्रोग्राम और कोर्स इन द इयर, म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 विद्यार्थी त्या कोर्सला एखाद्या नोंद झालेले आहेत परंतु परीक्षेला फायनल जे आहे ते 70च आहेत. हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दर्शवावं लागेल, ही गोष्ट लक्षात घ्या. नंतरचा जो क्वेश्चन आहे ॲव्हरेज पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स एनरोल्ड इन ॲड ऑन ऑर सर्टिफिकेट प्रोग्राम्स ॲज अगेन्स्ट द टोटल नंबर ऑफ स्टुडंट ड्युरिंग द लास्ट 5 years. हे लक्षात घ्या. आता ॲव्हरेज सरासरी पर्सेंटेज काय, नंबर ॲज अगेन्स्ट टोटल नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे हे लक्षात घ्या. म्हणजे समजा महाविद्यालय संख्या आपल्या 1000 आहे आणि 4 कोर्स चालू केलेले आहेत. त्याचे एका कोर्सला 80 विद्यार्थी आहेत, दुसऱ्या कोर्सला 55 विद्यार्थी आहेत, तिसऱ्या कोर्सला 45 विद्यार्थी आहेत आणि चौथ्या कोर्सला 30 विद्यार्थी आहेत. म्हणजे सर्वसाधारण 1000 विद्यार्थ्यांपैकी 300 विद्यार्थी या वेगवेगळ्या 4 कोर्सला आहेत. म्हणजे त्याचं सरासरी पर्सेंट किती झालं, 30%. म्हणजे 1000 विद्यार्थी आहेत त्याच्यापैकी 300 विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्सला आहेत. आता डॉक्युमेंट्स निडेड इथं म्हटलेलं आहे इयर वाईज लिस्ट ऑफ स्टुडंट्स एनरोल्ड इन अ प्रोग्राम ॲज डिफाइंड इन 1 to 2. आता या ठिकाणी 1 to 2 म्हटलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे 1 to 2 चा क्वेश्चन कोणता आहे, नंबर ऑफ ॲड ऑन ऑर सर्टिफिकेट प्रोग्राम्स. म्हणजे जो कोर्स आहे किंवा प्रोग्राम आहे
किती प्रोग्राम्स आहेत लक्षात घ्या. आणि मग त्या प्रोग्राम मध्ये स्टुडंट किती एनरोल झालेले आहेत, म्हणजे 1 to 2 हा क्वेश्चन जो आहे हा किती कोर्सेस त्या ठिकाणी आहेत हे लक्षात घ्या. आणि इथं जे आहेत जे कोर्स आहेत त्या कोर्ससाठी किती विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे किंवा किती विद्यार्थ्यांनी तो कोर्स पूर्ण केलेला आहे. आणि मग या ठिकाणी हे सगळं आपण फाईल डिस्क्रिप्शन करतो, अपलोड करतो, त्याचं टेम्पलेट दिलेलं आहे ते भरतो. बट इफ द DVE partner has a doubt something, it may seek information of certificates, random selected courses and attendance document maintained for program. ठीक आहे, म्हणजे कोर्स जास्त तुम्ही चालू केलेत आणि मग हे खरं आहे का खोटं आहे यासाठी DVE प्रोसेसला ज्यावेळी आपण जात असतो त्यावेळेला ठराविक रॅन्डम सिलेक्टेड कोर्सेसचे ते सर्टिफिकेट मागतो किंवा मुलांचा अटेंडन्स आहे तो अटेंडन्स त्या ठिकाणी मागितला जातो. आणि मग क्लॅरिफिकेशन मध्ये आपल्याला त्या गोष्टी द्याव्या लागतात. लक्षात ठेवा, जे डाटा टेम्पलेट जे आहे ते या ठिकाणी डेटा टेम्पलेट दिले आहे ती सेम फॉर 1 to 3 and 1 to 2. आफ्टर दॅट इयर 1, 3, 2. आता या ठिकाणी ॲव्हरेज पर्सेंटेज ऑफ कोर्सेस बघा मी काय म्हणतो, ॲव्हरेज पर्सेंटेज ऑफ कोर्सेस दॅट इन्क्लूड एक्सपिरियन्शियल लर्निंग थ्रू प्रोजेक्ट वर्क, फील्ड वर्क अँड इंटर्नशिप ड्युरिंग द 5 years. आता या ठिकाणी एक्सपिरियन्शियल किंवा याला आपण एक्सपेरिमेंटल लर्निंग म्हणतो. इट डज नॉट मीन प्रॅक्टिकल, हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी एक्सपिरियन्शियल असेल किंवा एक्सपेरिमेंटल लर्निंग असेल, इट इज थ्रू द प्रोजेक्ट वर्क, फील्ड वर्क, इंटर्नशिप कंडक्टेड इन इंडस्ट्री, शुगर केन फॅक्टरी और स्पिनिंग मिल. हे लक्षात घ्या, ते प्रॅक्टिकल वर्क नव्हे. म्हणजे प्रोजेक्ट वर्क जे आहेत किंवा फील्ड वर्क आहे, इंटर्नशिप आहे, ह्या की वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये कंडक्ट केल्या जातात आणि त्यातून मिळालेला जो काही अनुभव आहे दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग त्याचं सरासरी जे काही टक्केवारी आहे ती काय आहे हे इथं इट इज एक्सपेक्टेड हिअर. आता यासाठी डॉक्युमेंट्स निडेड, document showing the experimental learning through project work, field work, internship as prescribed by affiliating university. हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी कुठले प्रोजेक्ट वर्क आहे, कुठले फील्ड वर्क आहे, शिवाजी विद्यापीठाने किंवा ॲफिलिएटेड विद्यापीठाने जो जो सिलेबस प्रिस्क्राईब केलेला आहे त्यामध्ये तो अंतर्भूत असला पाहिजे. That's all. Means it is expected here. That information is given by the NAAC as in standard operating procedure. And there should be minutes. इतिवृत्त म्हणतो आपण. आणि मग हे लावलेलं आहे शिवाजी विद्यापीठ लावलेलं आहे. मग त्याची काही BOची मिनिट्स असतील, काही अकॅडमिक काउन्सिलचे मिनिट्स असतील विथ अप्रुव्हल. म्हणजे या अशा प्रकारच्या कोर्सेसना आपण मान्यता दिलेली आहे. ओके. आता नॉट टू बी कन्सिडर्ड, इथं कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जाणार नाहीत. द कोर्सेस दॅट सपोर्ट एक्सपेरिमेंटल लर्निंग थ्रू प्रोजेक्ट वर्क, फील्ड वर्क, नॉट प्रिस्क्राइब्ड बाय द ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटी. हे लक्षात घ्या. विद्यापीठानं जर प्रिस्क्राईब केलं नसेल आणि तुम्ही तशा प्रकारचं आपण फील्ड वर्क, फील्ड व्हिजिट, फील्ड वर्क हे सगळं घेत असतो आणि मग इथं तो देण्याचा प्रयत्न आपण करत असतो, लक्षात ठेवा. परंतु विद्यापीठाकडून जे क्रमिक म्हणून लावलेलं आहे त्यातले ते फील्ड वर्क पाहिजे, प्रोजेक्ट वर्क पाहिजे किंवा फील्ड वर्क पाहिजे.
आणि मग या ठिकाणी जो काय डेटा टेम्पलेट आहे त्यामध्ये कोणत्या प्रोग्रामला ते लावलेला आहे, प्रोग्राम कोड त्याचा काय आहे, नेम ऑफ द कोर्स जो आहे आपण म्हणतो तो आहे, कोर्स कोड आहे, इयर ऑफरिंग जे आहे, नेम ऑफ स्टुडंट स्टडीड कोर्स ऑन एक्सपेरिमेंटल लर्निंग थ्रू प्रोजेक्ट वर्क, फील्ड वर्क अँड इंटर्नशिप आणि त्याची रिलेव्हंट लिंक असेल तर ती सुद्धा आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. आता हा जो क्वेश्चन आहे 1, 3, 2 आणि पुढचा जो मी तुम्हाला मॅट्रिक्स बघणार आहे 1, 3, 3. आता इट इज रिलेटेड टू सेम, म्हणजे 1, 3, 2 मध्ये आपण काय बघितलं, ॲव्हरेज पर्सेंटेज ऑफ कोर्सेस, आणि या ठिकाणी 1, 3, 3 मध्ये पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स अंडरटेकिंग प्रोजेक्ट वर्क. अंडरटेकिंग म्हणजे हाती घेणे, त्यातलं विद्यार्थ्याचं प्रमाण काय आहे हे लक्षात घ्या. म्हणजे आपण अगोदर दिलेली जी कोर्सची लिस्ट आहे लक्षात घ्या, आणि समजा या ठिकाणी एनरोलमेंट अंडरटेकिंग जे काही विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झालेले आहेत, म्हणजे वर कोर्स दिलेला आहे, खाली मुलं दिलेली नाहीयेत, खाली मुलं दिलेली आहेत, वरच्या क्वेश्चनमध्ये कोर्स दिलेला नाहीये, असं जम्बलिंग होण्याची शक्यता असते. म्हणून कोणत्या मॅट्रिक्स खाली आपण कोणती इन्फॉर्मेशन आपण दिलेली आहे, यू शुड बी अलर्ट फॉर दॅट. आता याला डॉक्युमेंट्स जे आहेत ते कोण लागतील, लिस्ट ऑफ स्टुडंट्स अंडरटेकिंग द फील्ड वर्क अँड सो अँड सो. देन इज इन द लास्ट कंप्लीट अकॅडमिक्स, म्हणजे पाठीमागं कंप्लीट केलेले आहेत, लेटेस्ट कंप्लीट इयर. म्हणजे आपण आता नॅकसाठी सामोरं जातो आहे जून जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये जातो, पण तर बॅक इयरला 19-20 मध्ये किती विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झाले, समाविष्ट झालेले आहेत. दॅट्स ऑल. आता इंटर्नशिप जे आहे, कम्प्लिशन सर्टिफिकेट, म्हणजे एकाने फील्डवर्क प्रोजेक्ट कंप्लीट केला असेल किंवा इंटर्नशिप कंप्लीट केली असेल तर त्या ऑर्गनायझेशन कडून आपल्याला विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट दिलं जातं, महाविद्यालय सर्टिफिकेट दिलं जातं. लक्षात ठेवा, ते सर्टिफिकेट इथं आवश्यक आहे. काही फील्ड व्हिजिटचे रिपोर्ट्स असतात, ते रिपोर्ट्स आपण या ठिकाणी काय करतो, डॉक्युमेंट म्हणून वापरू शकतो. साइन्ड बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी, साइन्ड बाय द हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन. त्यावेळेला काय केलं जातं की सॅम्पल फोटोग्राफ्स ऑफ द फील्ड व्हिजिट. या ठिकाणी आता फोटोग्राफ्स आपण काय करतो की आता जिओ टॅग नुसार फोटो पाहिजे. लक्षात ठेवा, म्हणजे फोटो तुमचा किती वाजता काढलेला आहे, कोणत्या दिवशी काढलेला आहे, रेखांश, अक्षांश, हे सगळं काही जे आहे ते त्या फोटोवरती, आणि कॅप्शन, अशा प्रकारे फोटो लागतात. आता शोधून एखादा फोटो पाठीमागचा शोधायचा आणि घालायचा, त्या ठिकाणी अपलोड करायचा, हे दिवस आता राहिलेले नाहीयेत. नंतर परमिशन लेटर फ्रॉम द कॉम्पिटंट अथॉरिटी, मी एखादा फील्ड प्रोजेक्ट तुम्ही करायला चालला, फील्ड व्हिजिटला चालला आहात, तर तुम्हाला दिलेले जे परमिशन लेटर जे आहे कॉम्पिटंट ऑथॉरिटी करून, ते सुद्धा इथे कन्सिडर केले जाईल. आता मग आपण काय करायचं आहे, हा लेटेस्ट, मी काय म्हणलंय की लेटेस्ट कंप्लीट इयर पाहिजे. कशाला 2-3 वर्षापर्यंत पाठवून काय होतं की काही मागे 2-3 वर्ष सलग कोर्स चालू करतात, आणि नॅकच्या पाठीमाग वर्ष, म्हणजे आता हे वर्ष 20-21 चालू आहे, 19-20ला बरोबर तो चालू नसतो, त्याचा काय उपयोग झाला. म्हणून कोर्सेस जे आहेत हे कोर्सेस हे आपले सलग चालू असले पाहिजेत, त्याच्यामध्ये आपली ग्रोथ दिसली पाहिजे. लक्षात ठेवा, डिक्रीज नको आहे, कमी नको आहे. म्हणजे पहिल्या वर्षी 1 चाला असेल लक्षात ठेवा, दुसऱ्या वर्षी ते 2 व्हावे, तिसऱ्या वर्षी 2 असे चालतील, चौथ्या वर्षी तर 3 व्हावेत, पण 5व्या वर्षी पुन्हा ते सगळे पण 1च चालू आहे, असं व्हायला नको. नंतर 1 स्टुडंट इन्व्हॉल्ड इन अ मल्टिपल फील्ड वर्क्स. आता काही वेळेला काही विद्यार्थी चांगले असतात की वेगवेगळ्या, म्हणजे ते त्यांचं फील्ड व्हिजिट मध्ये सुद्धा सहभाग असतो, प्रोजेक्ट मध्ये सुद्धा सहभाग असतो. लक्षात ठेवा, अनेक ऍक्टिव्हिटीमध्ये ते सहभागी असतात. एकच विद्यार्थी अनेक घटकामध्ये समाविष्ट असेल तर ही इज काउंटेड ॲज अ 1, हे लक्षात घ्या.
म्हणजे फील्ड व्हिजिट आहे आपण तोच विद्यार्थी, प्रोजेक्ट वर्क आहे तोच विद्यार्थी, इंटर्नशिप आहे तोच विद्यार्थी, हे चालणार नाही, लक्षात ठेवा. त्यांनी अशा प्रकारच्या इन्स्ट्रक्शनच आपल्याला दिलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. आणि मग की हे जो आपण कोर्स पूर्ण करतो किंवा विद्यार्थी त्या ठिकाणी घेतलेले आहे, त्या कोर्सचं टायटल काय आहे, त्याचं त्यानं कुठं काम केलेलं आहे, याही सुद्धा गोष्टी फार महत्वाच्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट वन. आता काय होतं, इंटर्नशिप कंप्लीशन सर्टिफिकेट, प्रोजेक्ट कंप्लीशन सर्टिफिकेट गिवन टू स्टुडंट बाय द होस्ट will be asked during the DV process with specific student list. आता 300 विद्यार्थी असतील, 4 कोर्सला 300 विद्यार्थी आहेत आपण म्हणतो, किंवा ह्या प्रोजेक्ट वर्क फील्ड वर्कला समाविष्ट आहे. तर डीव्ही प्रोसेस, डीव्ही पार्टनर काय करतो, त्यातील काही म्हणजे एका कोर्सचे 4 विद्यार्थी, दुसऱ्या कोर्सचे 3 विद्यार्थी, चौथ्या कोर्सचे 5 विद्यार्थी, अशा विद्यार्थ्यांचं की सिलेबस सर्टिफिकेट, तो फील्डवर्क असेल किंवा प्रोजेक्ट वर्क असेल ते पूर्ण केलेलं आहे, त्याचं सर्टिफिकेट जे असतं की ज्या होस्ट त्यांना ते प्रोव्हाइड केलेलं आहे, ते दिलेलं आहे आपण म्हणतो, ते इथं मागितलं जातं. आणि मग क्लॅरिफिकेशनला ते जर आपण दिलं नाही, लक्षात ठेवा, तर आपण वी हॅव प्रोव्हाइडेड द रॉंग इन्फॉर्मेशन, मग आपली इमेज तिथं काय तयार होणार हे लक्षात घ्या. आता इन केस ऑफ फील्ड विजिट मेन्शनिंग ऑब्जेक्टिव्ह अँड आउटकम्स, हे सुद्धा आपण देऊ शकतो. आता त्या ठिकाणी ते सुद्धा मागले जातात, एखादी फील्ड वर्क आहे किंवा प्रोजेक्ट वर्क आहे, व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह, त्याचा उद्देश काय, त्याचा हेतू काय आहे, तो हेतू त्या ठिकाणी बघितला जातो. आउटकम काय, व्हॉट इज आउटपुट फ्रॉम दॅट, हे सुद्धा त्या ठिकाणी बघितलं जातं. डेटा गिव्हन हिअर शुड मॅच विथ 132. आता या ठिकाणी 132 म्हटलेला आहे, पर्सेंटेज ऑफ कोर्सेस आपण म्हणतो, लक्षात ठेवा, तो पर्सेंटेज ऑफ कोर्सेस रिलेटेड आहे 132. म्हणजे हा दिलेला इथं डेटा जो आहे तो त्या क्वेश्चन सुद्धा तो मॅच झाला पाहिजे. म्हणजे इथं बघा की 1 क्वेश्चन इज रिलेटेड टू अदर, आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी ही एका ठिकाणची माहिती 4 ठिकाणी आपल्याला घालावी लागते आणि ती टॅली झाली पाहिजे. आता काही वेळेला काय होतं की आपल्याकडे काही सर्टिफिकेट असतात, कोर्सेस फक्त चालू केले असतात आणि वी प्रोव्हाइड ओनली लिस्ट ऑफ स्टुडंट्स, दॅट कॅनॉट बी कन्सिडर्ड हिअर, हे लक्षात घ्या. Mere list of students cannot be considered without relevant supporting documents. म्हणजे सपोर्टिंग या ठिकाणी डॉक्युमेंट्स आहेत, हे आपल्याला लागणारच आहेत, त्याशिवाय ते डॉक्युमेंट जे आहेत हे कन्सिडर केलं जाणार नाही. आणि मग तो डेटा टेबल आहे त्यानुसार आपण त्या गोष्टी करू शकतो. आता या ठिकाणी 141 इट इज रिलेटेड टू फीडबॅक, हे लक्षात घ्या. इन्स्टिट्यूशन obtains feedback on the syllabus and its transaction at the institution from the following stakeholders. स्टेकहोल्डर म्हणजे भागीदार. कोणकोणते स्टेकहोल्डर्स आपले आहेत, स्टुडंट्स, टीचर्स, एम्प्लॉयर्स, एलिमनी, एक स्टुडंट्स म्हणतात, दीज आर आवर स्टेकहोल्डर्स. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की हा जो फीडबॅक जो आहे हा टीचर वरती फीडबॅक नाहीये, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. टीचरचा जो फीडबॅक आहे, टीचर्स फीडबॅक बाय द स्टुडंट, तो स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्व्हे जो आहे ना तो त्यामध्ये घेतला जातो, हे लक्षात घ्या. आणि मग या ठिकाणी आपले जे स्टेक होल्डर्स आहेत हे सिलेबस वरती, जो अभ्यासक्रम जो आहे आपल्याला विद्यापीठाने प्रिस्क्राईब केलेला जो सिलेबस आहे त्याच्यावरती विद्यार्थ्याचा फीडबॅक घेतला जातो, त्याच्यावरती शिक्षकांचा घेतला जातो, एम्प्लॉयर, मालक आणि माझे विद्यार्थी जे आहेत. आता काही गोष्टी अशा निर्माण होतात की विद्यार्थ्याचा फीडबॅक आपण घेऊ शकतो, कारण विद्यार्थी कॉलेजमध्ये असतात, शिक्षकाचा सुद्धा फीडबॅक येतो. आता एम्प्लॉयर जे आहेत लक्षात ठेवा, त्याचा फीडबॅक कधी घ्यायचा,
हा सोपा आहे, लक्षात ठेवा. म्हणजे शोधलं तर मार्ग सापडतो. म्हणजे वेन युअर एम्प्लॉयर्स अटॅच टू आवर कॉलेज ऑर विजिट टू आवर कॉलेज and they take meeting, at that time is we can discuss about the syllabus and we can take the remarks and we can provide the form is of feedback and take the feedback from them. The feedback of alumni is we can take in the meeting of them. म्हणजे आता की त्यांची जी माझी विद्यार्थी मीटिंग आहे त्यांच्यामध्ये सिलेबस डिस्कस करून आपण त्यांचे फीडबॅक घेऊ शकतो, हे लक्षात घ्या. म्हणजे माझी विद्यार्थी बोलून भर फीडबॅक असं म्हणाही नाही, लक्षात ठेवा. त्यांच्या काय आपण मीटिंग वर्षाने 1-2 घेत असतो ना, त्यामध्ये डिस्कशन आपण सिलेबस वरती करू शकतो आणि त्याच्यावरती फीडबॅक आपण घेऊ शकतो. डॉक्युमेंट्स नीडेड. आता सॅम्पल्स फिल्ड इन फीडबॅक फॉर्म्स फ्रॉम द स्टेक होल्डर्स टू बी प्रोव्हाइडेड. आता बऱ्याच वेळेला चर्चा होते, आमच्या कॉलेजमध्ये चर्चा होते की फीडबॅक जे आहे ते फीडबॅक नेमके कोणत्या वर्षाचे घ्यायचे. आता बरेच मार्गदर्शक ही लास्ट इयरचा फीडबॅक मुलांचा घेतात, चालतो तो, लक्षात ठेवा. हे लक्षात घ्या, फीडबॅक हा फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर च्या विद्यार्थ्यांचा घेतला तरी सुद्धा चालतो. काही लोक अशी करतात की सगळ्याच विद्यार्थ्यांचा फीडबॅक घ्यावा लागतो, असं नाही, हे लक्षात घ्या. सगळ्याच विद्यार्थ्यांचा फीडबॅक घेतलाच पाहिजे असं नाही. सॅम्पल म्हणजे ठराविक विद्यार्थी घ्या ना तुम्ही. म्हणजे एफवायचे एक तुम्ही 20 विद्यार्थी घेतला, एसवायचे 30 विद्यार्थी घेतला, टीवायचे 50 विद्यार्थी घेतला, प्रत्येक वर्षी लक्षात घ्या हे फीडबॅक आपण घेतले तरी चालू शकते. म्हणजे मी उदाहरण सांगितलं बरं का, 20-30 म्हणजे त्याच्या प्रमाणामध्ये तुम्ही ते घेऊ शकता. सगळ्या तिथे आपल्याला घ्यायचं नाही, लक्षात ठेवा. आणि मग फक्त सिलेबस वरतीच हा फीडबॅक आहे, ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा. म्हणजे इन्स्ट्रक्शन टू HEI म्हणलेला आहे, हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट. द फीडबॅक कन्सर्न विथ द करिक्युलम डेव्हलपमेंट ओनली कॅन बी कन्सिडर्ड in case of selecting A, B, C or D. Provide 3 field forms from each category. म्हणजे वरती मी 1, 2, 3, 4 दिलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि मग आपल्याला न्यायाला देत असताना सगळेच आपण काय करतो, आम्ही सुद्धा तसंच केलं की सगळे फीडबॅक जे आहे ते एकत्र करतो, ते स्कॅन करतो आणि सगळेच पाठवतो. असं करायचं नाही. त्यासाठी तरी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ही आपल्याला न्यायानं इथं दिलेली दिसते. काय करायचं की 1 आता विद्यार्थ्याचा आहे, त्यातले जे सॅम्पल्स आहेत स्टुडंट्सनी 50 घेतलेले आहेत, त्याच्यात 3 सॅम्पल्स असतील, टीचरचे 20 असतील, त्याच्यात सॅम्पल असतील, अल्युमिनायचे 10 घेतले असतील, त्याचे सॅम्पल असतील, एम्प्लॉयर असतील, त्यातल्या 1, 2, 3 सॅम्पल्स असतील. हा एकत्रित सॅम्पल्स आपण करतो आणि त्या अपलोड करून टाकायच्या, लक्षात ठेवा. आता हे एवढं, इफ द DV पार्टनर इज नॉट सॅटिस्फाईड विथ दॅट, they may ask fill the forms randomly selected stakeholders. आणि मग त्यांना जर शंका येऊ लागली तर ते काय करतील, बाबा ह्या विद्यार्थ्याचे 2 किंवा टीचर मध्ये 2 असे क्लॅरिफिकेशनला पाठवून द्या. ऍट दॅट टाइम वी हॅव टू गिव्ह द क्लॅरिफिकेशन विथ देअर सजेशन्स. त्यांच्या सूचना काय आहेत त्यानुसार हे क्लॅरिफिकेशन जे आहे हे आपल्याला द्यावं लागतं. आता इथं फीडबॅक नॉट रिलेटेड टू डिझाईन अँड रिव्ह्यू ऑफ सिलेबस विल नॉट बी कन्सिडर्ड. इथं सिलेबस डिझाईन होती नाही, लक्षात ठेवा. सिलेबस जो तयार आहे विद्यार्थ्यांना आपल्याला क्रमिक लावलेला आहे त्याच्यावरती ते फीडबॅक असले पाहिजेत, ते आपण देतो. तर यानंतर 142 feedback process of the institution may be classified as follows. आता फीडबॅक जे आहेत हे आपण घेतो, लक्षात ठेवा. परंतु या ठिकाणी जी DV प्रोसेस जी आहे, आता या ठिकाणी 4 ऑप्शन 5 ऑप्शन दिलेले. कोणता पहिला ऑप्शन काय आहे, फीडबॅक कलेक्टेड, अनालाइज्ड, ऍक्शन टेकन अँड फीडबॅक अवेलेबल
ऑन वेबसाईट. दुसरा काय आहे? फीडबॅक कलेक्टेड, अनालाइज्ड अँड ॲक्शन टेकन. तिसरा काय? फीडबॅक कलेक्टेड अँड अनालाइज्ड. चौथा काय? ओनली फीडबॅक कलेक्टेड. आणि पाचवा काय? फीडबॅक नॉट कलेक्टेड. आता या ठिकाणी काही काय होतं, काही महाविद्यालय फीडबॅक घेतच नाहीत. ही ऑप्शन आहे. काही वेळेला आपण काय करतो, फीडबॅक फक्त कलेक्ट करतो आणि ठेवतो, ते अनालाइज करत नाही. काही वेळेला फीडबॅक कलेक्ट केले जातात, ते अनालाइज केले जातात, पण फीडबॅक मधून ज्या काही गोष्टी सूचित केलेल्या आहेत त्याच्यावरती आपण ऍक्शन घेत नाही, हे लक्षात घ्या. आणि मग काही वेळेला काय होतं, ऍक्शन पण घेतो पण ते इम्प्लिमेंट करत नाही, त्याची अंमलबजावणी करत नाही. आणि म्हणून यासाठी काय होतं की आपण जो फीडबॅक घेतोय तो आपण कलेक्ट केला पाहिजे, तो अनालाइज केला पाहिजे. आता अनालिसिस त्याचं केल्यानंतर आपल्याला काही गोष्टी दिसून येतात त्यातून, आणि मग त्या आपण मॅनेजमेंटला कळवतो, त्याच्यावरती ऍक्शन टेकन घेतलं जातं. आणि मग मॅनेजमेंटला कळवलं असेल तर विद्यापीठाला ते कळवलेलं आहे का. आता हे सगळं आपण पहिला ऑप्शन आपल्याला चांगला वाटतो, इट्स फीडबॅक कलेक्टेड, अनालाइज, ऍक्शन टेकन अँड इट इज पुट ऑन द वेबसाईट. तो ठेवलंय, लिहिताना बरं वाटतो हे, पण डॉक्युमेंट्स निगेड जे आहेत तेही या ठिकाणी द्यावे लागतील आपल्याला. आणि मग ते कोणते आहे? स्टेक होल्डर फीडबॅक अनालिसिस रिपोर्ट जो असतो, साइन्ड बाय द प्रिन्सिपल टू बी प्रोव्हाइडेड. म्हणजे जो फीडबॅकचं अनालिसिस केलेला आहे त्या ती कॉम्पिटंट जी ऑथॉरिटी असते त्यांनी साईन करायचे आहे, तो प्रोव्हाइड त्याला करायचा आहे, हे लक्षात घ्या. आता काय वेळेला डिपार्टमेंट वाईज ऍक्शन टेकन रिपोर्ट असतात. डिपार्टमेंट वाईज आपण काय वेळेला काय करतो, फीडबॅक देतो आणि त्यामध्ये सुधारणा करतो. काय ऍक्शन टेकन रिपोर्ट घेतलेले आहेत आपण, ते फीडबॅक साइन्ड बाय द कॉम्पिटंट HOD और कॉम्पिटंट अथॉरिटी. देन डॉक्युमेंट शोइंग द कम्युनिकेशन विथ द affiliating university for the feedback provided. केवळ इथंच आपल्या महाविद्यालयात मर्यादित राहणार नाही आहे. आपण जे काही त्या फीडबॅक घेतलेला आहे अभ्यासक्रमानुसार विद्यापीठाला काय कळवलेलं आहे का, and whether action taken by the affiliating university on the feedback or not. म्हणजे आउट ऑफ जर आपल्याला या प्रश्नाचे जर मार्क्स मिळायचे असतील तर दीज डॉक्युमेंट्स आर नीडेड हिअर, हे लक्षात घ्या. आणि मग की फीडबॅक रिपोर्ट शुड बी होस्टेड इन द इन्स्टिट्यूशनल वेबसाईट. केवळ फीडबॅक ठेवाय नाही, ते फीडबॅक जे आहेत हे आपण वेबसाईटला ठेवले पाहिजेत. आणि मग ते फीडबॅक जर जास्त होत असेल, जर ती फाईल जी आहे ही 5 MBच्या वरती जात असेल तर त्याची आपण एक युनिव्हर्सल रिसोर्स लोकेशन URL लिंक तयार करतो आणि ती लिंक आपण ही प्रोव्हाइड करत असतो. तर दिस इज द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग SOP फॉर द क्रायटेरिया नंबर फर्स्ट. नाउ द सेकंड वन, टीचिंग, लर्निंग अँड इव्हॅल्युएशन. म्हणजे अध्यापन आहे, अध्ययन आहे, मूल्यमापन आहे आणि त्याचे की इंडिकेटर्स मी पूर्वी तुम्हाला आताच लेक्चर सुरुवात सांगली की देर आर 7 की इंडिकेटर्स. विच आर दे? आय हॅव गिवन हिअर. हे लक्षात घ्या. मीन्स देर आर 7 इंडिकेटर्स अंडर दिस क्रायटेरिया विच रिलेटेड टू द एफर्ट्स ऑफ द इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे संस्थेनं कोणते प्रयत्न केलेले आहेत टीचिंगसाठी, लर्निंगसाठी आणि इव्हॅल्युएशनसाठी, ते या ठिकाणी थोडंसं रिफ्लेक्ट होतं. पहिला जो इंडिकेटर आहे तो स्टुडंट्स एनरोलमेंट प्रोफाईल, म्हणजे विद्यार्थ्याची जी नाव नोंदणी आहे तो त्याच्यावर आहे. कॅटरिंग टू स्टुडंट्स डायव्हर्सिटी मीन्स हाऊ द इन्स्टिट्यूशन ट्रायज टू सर्व द स्टुडंट्स ऑफ डिफरंट बॅकग्राऊंड्स. म्हणजे वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून मुलं येत असतात. हाऊ इन्स्टिट्यूशन ट्रायज टू सर्व देम. देन टीचिंग लर्निंग प्रोसेस, अध्यापन आणि शिक्षण ही जी प्रक्रिया आहे त्याच्यावर.
टीचर प्रोफाईल अँड क्वालिटी, शिक्षकांचा जो प्रोफाईल आहे आणि त्यांची गुणवत्ता आहे त्याच्यावरती सुद्धा हा प्रकाश टाकतो. इव्हॅल्युएशन प्रोसेस अँड रिफॉर्म्स, म्हणजे या ठिकाणी मूल्यांकन जी आपली प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये काही आपण केलेल्या सुधारणा आहेत का त्याच्यावरती प्रकाश टाकतो. स्टुडंट परफॉर्मन्स अँड लर्निंग आउटकम्स, म्हणजे विद्यार्थ्याची कामगिरी आणि जे विद्यार्थी शिकला आहे त्याचे परिणाम काय आहेत. अँड लास्ट वन, स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्वे म्हणतो आपण, की ज्यामध्ये टीचरवरती फीडबॅक घेतला जातो. 21 क्वेश्चन्स असतात, म्हणजे 20 ऑब्जेक्टिव्ह आणि 1 सब्जेक्टिव्ह असतो. आता या ठिकाणी विद्यार्थ्याचं जे समाधान जे आहे याचं ते आपण त्याला सर्वेक्षण म्हणतो. इथं हे केलं जातं आणि मग या 7 की इंडिकेटर मध्ये हा क्रायटेरिया विभागलेला आहे. आणि यामध्ये जे काही नॅकनं SOP अंडर खाली जे काही मॅट्रिक दिलेलं आहे त्याच्यावरती आपण इथे चर्चा करणार आहोत. द फर्स्ट वन, average enrollment percentage लास्ट 5 years. आता या ठिकाणी ॲव्हरेज म्हणजे काय, सरासरी जे काही विद्यार्थी आहेत किंवा त्याची सरासरी आहे याविषयी त्याची नाव नोंदणी काय. आता डॉक्युमेंट्स निडेड, आता हे लास्ट 5 years लक्षात ठेवायचं. इथं विद्यार्थ्यांची ग्रोथ दिसून येणार नाही. म्हणजे सुरुवातीला समजा की ह्या वर्षी जर तुमचं न्याय कॉलेज असेल तर 19-20 ची संख्या जर 1600 असेल तर पाठिंबाची संख्या 1800 आहे आणि आता 1600 झालेली आहे. थोडंच कसं होतं बघा. म्हणजे ती सुद्धा इथं हा प्रश्न देण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की या संस्थेमध्ये या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याचं जे नाव आहे त्याची ग्रोथ होते आहे का कमी होत आहे. हे इथं अप्रत्यक्ष पाहिलं जातं का, लक्षात ठेवा. आता या प्रश्नाला सपोर्ट देण्यासाठी वीक डॉक्युमेंट्स आर निडेड ऑर रिक्वायर्ड. आता डॉक्युमेंट रिलेटिंग टू सँक्शन ऑफ इनटेक फ्रॉम ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटी. आता प्रवेश मर्यादा असतात लक्षात ठेवा. म्हणजे फर्स्ट इयरच्या 2 तुकडे असतील तर 240 ची मर्यादा असते. इनटेक कॅपॅसिटी आपण त्याला म्हणतो की ती इनटेक कॅपॅसिटीचे पत्र आहे आपल्याला ते या ठिकाणी द्यावं लागतं. अप्रूव्ड ऍडमिशन लिस्ट इयर वाईज किंवा प्रोग्राम वाईज मीन्स दॅट लिस्ट इज अप्रूव्ड बाय द ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटी. विद्यार्थ्यांची पात्रता होते, इलिजिबिलिटी आपण म्हणजे त्या पात्र विद्यार्थ्यांची अप्रूव्ड ऍडमिशन लिस्ट सुद्धा त्या ठिकाणी जोडावी लागते. आता या ठिकाणी इन्स्ट्रक्शन टू इन्स्टिट्यूशन म्हटलेलं आहे. काय म्हणलंय, सँक्शनड ऍडमिशन स्ट्रेंथ इन ईच प्रोग्राम. म्हणजे की प्रत्येक बीएचा हा प्रोग्राम आहे त्याला किती सँक्शन आहे, 240 आहे. त्याला किती नोंदणी एनरोलमेंट झालेली आहे हे लक्षात घ्या. 240 आहे मग 210 झालेली आहे का 260 झालेली आहे. अबाव 40% चालतं हे लक्षात घ्या. म्हणजे त्यामध्ये वाढ झालेली आहे का कमी आहे हे या ठिकाणी आपल्याला ते द्यावं लागेल. म्हणजे डाटा टेम्पलेट जर आपण पाहिला, डेटा टेम्पलेट जर पाहिला आपण, प्रोग्राम नेम आहे, प्रोग्राम कोड आहे, नंबर ऑफ सीट सँक्शन आहे. म्हणजे टोटल महाविद्यालयामध्ये आपल्याला किंवा प्रोग्राम व्हायचा असेल किती सीट, बीएला किती सीट सँक्शन आहे, त्यामध्ये BA 1 ला किती आहेत, BA 2 ला किती आहेत, BA 3 ला किती आहेत आणि नंबर ऑफ स्टुडंट्स ऍडमिटेड. आणि मग त्यामध्ये विद्यार्थी किती प्रवेशित आहेत हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे. सेकंड क्वेश्चन याचा जो आहे 212, ॲव्हरेज पर्सेंटेज ऑफ सीट्स फिल्ड अगेन्स्ट सीट्स रिझर्व्ड फॉर व्हेरियस कॅटेगरीज लाईक SC, ST, OBC, दिव्यांगन as per applicable reservation policy during the last 5 years.
म्हणजे की आरक्षित ज्या जागा आहेत त्या जागांच्या तुलनेत ती जी सरासरी जी टक्केवारी आहे ही आहे, लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी लागू असलेलं जे काही आरक्षण आहे त्याचं जे काही धोरण ठरवलेलं आहे त्या धोरणानुसार किती विद्यार्थी त्या ठिकाणी ऍडमिट झालेले आहेत. ॲव्हरेज पर्सेंटेज ऑफ सीट्स म्हणजे जेवढे आरक्षित आहेत तेवढेच भरलेत, त्याच्यापेक्षा जास्त भरलेत का कमी भरलेत, हा जो डेटा आहे हा आपल्याला प्रोव्हाइड करावा लागतो ड्युरिंग द लास्ट 5 years. हे लक्षात घ्या. तर डॉक्युमेंट्स निडेड म्हणलेलं आहे. कॉपी ऑफ लेटर issued by state or central government indicating the reserved categories to be considered as per the state rule. हे जे आता काही महाराष्ट्र डॉक्युमेंट रिजनल मराठीत असेल तर ते इंग्लिशमध्ये आपल्याला द्यावं लागेल. म्हणजे काय रिझर्वेशन पॉलिसी काय आहे, लागू असलेलं आरक्षण धोरण जे आहे म्हणजे केंद्राचं असेल किंवा राज्याचं असेल ते काय धोरण आहे हे धोरण प्रकट करणार जे काय आपल्याला पत्र आलं असेल तर ते पत्र त्या ठिकाणी आपल्याला जोडावं लागेल. आणि त्याबरोबर फायनल ऍडमिशन लिस्ट इंडिकेटिंग द कॅटेगरी. आरक्षणानुसार तुम्ही जे ऍडमिशन केलेलं आहे लक्षात घ्या ते त्याची जी लिस्ट आहे ती लिस्ट अँड साइन्ड बाय द प्रिन्सिपल. ती लिस्ट आहे ती पब्लिश केलेली असावी, लक्षात ठेवा. कुठेतरी बोर्डवर लावलेली असावी, ती डिस्प्ले करायची आहे ॲज पब्लिश्ड बाय. म्हणजे ते आपण काय करतो की विद्यार्थी संख्या प्रवेश केलेली आहे ती प्राचार्याच्या सहीने आपण लावतो ते पत्र. आणि मग ऍडमिशन एक्स्ट्रॅक्ट सहित एकाधिक अर्थ म्हणतो आपण त्याला सबमिट केलेला आहे स्टेट गव्हर्नमेंट आपण करतो की या वर्षी ओबीसी मुलं एवढी म्हटली आहे, एससीची एवढी आहेत, एसटीची एवढी आहेत, ओपनची एवढी आहेत. जो आपण शासनाला जो रिपोर्ट पाठवतो एकत्रित रिपोर्ट कन्सोलिडेटेड आपण म्हणतो तो रिपोर्ट. अँड नंबर ऑफ सीट्स इयर मार्क म्हणजे आरक्षित फॉर द रिझर्व्ह कॅटेगरीज. म्हणजे एकूण रिझर्व्ह जे कॅटेगरी म्हणजे राखीव प्रवर्गासाठी निश्चित केलेली संख्या जी आहे ती किती आहे आपल्या संस्थेमध्ये ते सुद्धा डॉक्युमेंट या ठिकाणी आवश्यक असणार आहे. आता इथं हे सगळं बघत असताना संस्थांनी काय केलं पाहिजे, इन्क्लूड ओनली दोज रिझर्व्ड कॅटेगरी ॲज स्पेसिफाईड बाय स्टेट ऑर सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर्डर्स फॉर ऍडमिशन. म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार ते भरायचे आहेत, लक्षात ठेवा. ओनली दोज सीट्स फिल्ड अगेन्स्ट द कोटा शुड बी काउंटेड हियर. म्हणजे तुम्हाला जो कोटा रिझर्वेशन ठरवून दिलेला आहे त्याच्या जे काही सीट्स आपण भरल्या आहेत तेवढाच दाखवा. आता कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू द रिझर्व्ह कॅटेगरीज हु आर ऍडमिटेड अगेन्स्ट जनरल कॅटेगरी शुड बी एक्सक्लुडेड. हा फार महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे की इयर मार्क म्हणजे राखीव आहे. त्यावेळेला काय करतो आपण की ऍडमिशनच्या वेळेला मेरिट लिस्ट लावतो. आता मेरिट लिस्ट ही 100 मुलांची असेल तर पहिले 50 जे विद्यार्थी आहेत त्या पहिल्या 50 विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा काही रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये विद्यार्थी असतात आणि ते काय केलं जातं की त्या मेरिट लिस्टमध्ये ती बसलेली असतात. लक्षात ठेवा, दे आर नॉट ट्रीटेड ॲज अ रिझर्व्ड कॅटेगरी स्टुडंट्स. लक्षात घ्या. आता इथून पुढचे 50 जे आहेत त्याच्या त्या कोट्यानुसार जे विद्यार्थी आहेत तेवढेच आपण ग्रहीत करायचे आहेत. लक्षात ठेवा, वरच्या 50 मधले रिझर्व्ह कॅटेगरी मधले मेरिट मध्ये बसलेले असेल तर दे शुड बी एक्सक्लुडेड. आणि मग इथं डेटा टेम्पलेट जो आहे लक्षात घ्या ते इयर आहे, नंबर ऑफ सीट्स इयर मार्क जे आहेत, नंतर नंबर ऑफ स्टुडंट्स ऍडमिटेड जे आहेत, मग त्यामध्ये एससी असेल, एसटी असेल, ओबीसी असेल, जनरल असेल आणि ऑदर्स असतील. ही माहिती आपल्याला त्या ठिकाणी द्यावीच लागेल. 2:2 स्टुडंट फुल टाइम टीचर रेशिओ. आता इथं आपला डेटा आवश्यक आहे. कोणता डेटा फॉर लेटेस्ट कम्प्लिटेड अकॅडमिक इयर म्हणजे लास्ट इयर. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी
आणि प्राध्यापक शिक्षक याचा रेशिओ, याचं प्रमाण काय आहे हे बघायचं आहे. हे लक्षात घ्या. एक्सटेंडेड प्रोफाईल मध्ये ही सगळी माहिती आहे लक्षात घ्या. म्हणजे की एवढे विद्यार्थी आहेत आणि एवढ्या विद्यार्थ्यांसाठी पाहिजे तेवढे शिक्षक आहेत का, रेशिओ काय आहे, यासाठी हा क्वेश्चन आहे. आणि मग यासाठी आपणाला डॉक्युमेंट्स कुठली जोडावी लागतील, कुठली द्यावी लागतील. सर्टिफाइड लिस्ट ऑफ फुल टाइम टीचर्स अलॉन्ग विथ द डिपार्टमेंटल एफिलिएशन इन द लेटेस्ट कंप्लीटेड अकॅडमिक इयर. सर्टिफाइड लिस्ट पाहिजे या वर्षाची हे टीचर्स आहेत. देन लिस्ट शोईंग द स्टुडंट इन ईच प्रोग्राम. आणि मग प्रत्येक प्रोग्राम मध्ये BA असेल, BS असेल, BCom असेल, BCA असेल, BBA असेल, BCS असेल, या प्रोग्राम वाईज विद्यार्थ्यांची लिस्ट त्या ठिकाणी पाहिजे. आणि डिपार्टमेंट वाईज त्या शिक्षकांची यादी जरी फुल टाइम टीचर्स म्हणजे आपण लक्षात ठेवा, नो पार्ट टाइम, नो सेफ. आता या ठिकाणी ही लिस्ट आपण पुरवत असताना किंवा हा रेशिओ आपण प्रमाणित करत असताना किंवा देत असताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. आता काही वेळा प्रश्न होतो की जे फुल टाइम रिक्रुटेड राहील तेच विद्यार्थी फुल टाइम म्हणून, सॉरी टीचर फुल टाइम म्हणून आपण धरत असतो, दुसरे धरत नाही. पण इथं एक इन्स्ट्रक्शन अशी आपण देतो आहे किंवा ज्ञान दिलेली आहे, टीचर एम्प्लॉयड फॉर ॲटलिस्ट 90% ऑफ द नॉर्मल or a statutory member of hours, sorry, number of hours of work for a full-time teacher over a complete academic year is classified as a full-time teacher. म्हणजे समजा मॅनेजमेंटनं काही शिक्षकांची नेमणूक केल्या जातात आणि फुल टाइमला आपण काय म्हणतो की 18 ते 20 वर्कलोड आहे, पण मॅनेजमेंटनं ती पोस्ट भरलेली आहे आणि त्याला 20च्या ऐवजी 18चा वर्कलोड आहे, ती सुद्धा पोस्ट ही फुल टाइम धरली जाते, हे लक्षात घ्या. आता पण आपण फुल टाइम म्हणजे काय, हू आर द परमनंट हे धरत होतो, लक्षात ठेवा. काही वेळा कन्फ्यूज होतं, म्हणून याचा अभ्यास करायचा आपण. म्हणजे BBA, BCA, BCS इकडे आपण काय करतो सर्वप्रमाणे काय आता की नॉन ग्रँट पोस्ट असतात, पण वर्कलोड त्याचा फुल टाइम असतो. ऑर्डर सुद्धा मॅनेजमेंट दिलेली असते. They are also considered as a full-time teachers. आणि फक्त या ठिकाणी पार्ट टाइम असतील, ॲडॉक असेल किंवा व्हिजिटिंग फॅकल्टी असेल, ते आर नॉट टू बी कन्सिडर्ड हिअर. ते इथं फुल टाइम म्हणून आपल्याला धरता येणार नाहीयेत. आता तिसरा जो क्वेश्चन आहे 2.33 काय आहे तो, रेशिओ ऑफ मेंटर टू स्टुडंट्स. आता इथं सुद्धा हा जो प्रश्न आहे तो शिक्षक आणि विद्यार्थी याच्याशी संबंधित आहे, हे लक्षात घ्या. फॉर अकॅडमिक अँड अदर रिलेटिव्ह इश्यूज, इथं सुद्धा लेटेस्ट कंप्लीट अकॅडमिक इयरचा आपण डेटा पाहिजे. मेंटर, फॉर द मेंटर, टीचर्स आर मेंटर, वी कन्सिडर हिअर. आणि मग इथं त्याचं प्रमाण दर्शवण्यासाठी कोणते डॉक्युमेंट दर्शवायचं आहे आपल्याला, कॉपी ऑफ अ सर्क्युलर पर्टेनिंग द डिटेल्स ऑफ अ मेंटर अँड देअर अलॉटेड मेंटीज. मेंटर म्हणजे आपण त्याला सल्लागार म्हणतो किंवा मदतनीस म्हणतो किंवा गुरु सुद्धा म्हणतो, हे लक्षात घ्या. आणि मग काही कॉलेजला की स्टुडंट ॲडॉप्शन स्कीम आहे, विद्यार्थी दत्तक योजना म्हणतो आपण, आहे बघ आणि चांगलं ते. परंतु तो शिक्षक आणि त्याला अलॉट केलेली जी विद्यार्थ्यांची यादी आहे ते त्या शिक्षकाला दिलेली, साइन्ड बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी, ती पाहिजे, हे लक्षात घ्या. आता हे मेंटर आहेत, अप्रूव्ड मेंटर लिस्ट, म्हणजे आम्ही मेंटर म्हणून ह्या शिक्षकाची नेमणूक केलेली आहे किंवा ह्या व्यक्तीची नेमणूक केलेली आहे, त्याची एक लिस्ट पाहिजे. इन ॲडिशन, इश्यू रेज्ड अँड रिझॉल्व्ड इन द मेंटर सिस्टम हॅज टू बी अटॅच्ड मेंटर वाईज. म्हणजे मी आहे समजा की आय मेंटर अँड
आय हॅव 25 मेंटर्स, म्हणजे माझ्याकडे 25 विद्यार्थी अलॉट झालेले आहेत. आता फक्त मी अलॉट घेतलेले आहेत, म्हणजे त्यांना मी काय करणार आहोत, त्यांना मध्ये त्याचे काही प्रॉब्लेम, शैक्षणिक प्रॉब्लेम्स असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील, असे काही त्या विद्यार्थ्यांनी तुमच्यासमोर मांडलेले आहेत का? असे प्रॉब्लेम असतील तर ते कोणते आहेत हे लक्षात घ्या. मग ते अकॅडमिक स्वरूपाचे आहेत का, इकॉनॉमिक स्वरूपाचे आहेत का, किंवा सोशल आहेत का, कोणत्या स्वरूपाचे आहेत, आणि ते तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह केले याच्या रिलेटेड तर ते एखादं डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट आपण इथं सपोर्ट डॉक्युमेंट म्हणून आपण जोडू शकतो. हे लक्षात घ्या. आता कॉलेजनं हे करत काय लक्षात घ्यायचं आहे, ओनली फुल टाइम टीचर्स कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ मेंटर्स. जे फुल टाइम आहेत, कॉन्ट्रॅक्ट बेस असतील पण फुल टाइम असतील, दे आर ट्रीटेड ॲज ऑल्सो फुल टाइम टीचर्स. म्हणजे त्याची लिस्ट जी आहे तेवढीच इथं कन्सिडर केली जाणार आहे. इन केस ऑफ लार्ज डाटा, समजा हे लार्ज डाटा वाटतो, त्यावेळेला डीव्ही पार्टनर काय करतो, विल सीक फॉर द रिलेव्हंट डॉक्युमेंट्स फॉर स्पेसिफिक लिस्ट ऑफ मेंटर्स अँड मेंटी ड्युरिंग द डीव्ही प्रोसेस. क्लॅरिफिकेशन म्हणतो आपण. डेटा व्हॅलिडेशन अँड व्हेरिफिकेशन ही जी प्रोसेस चालू असते ना, त्यावेळेला त्यांना वाटतं की ही विद्यार्थी लिस्ट आणि ह्या मेंटर लिस्ट आम्हाला पाठवून द्या. So we have to upload that list and we have to give the clarification. आता इथं नियर लिस्ट ऑफ आपण काय करतो, आपण ही एखादी योजना आपल्याला नसते आणि मग आपण काय करतो, की आयत्या वेळेला टीचर आणि त्याच्याकडे समोर ते विद्यार्थी आहेत ते अलॉट केले जातात आणि ती लिस्ट जोडतो. As it is not sufficient as for this metric. Next point, 241. Average percentage of full-time teachers against sanctioned posts during the last 5 years. म्हणजे सरासरी टक्केवारी फुल टाइम टीचर किती आहेत, म्हणजे आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्या संस्थेमध्ये किती पोस्ट सँक्शन्स आहेत आणि त्यापैकी किती भरलेले आहेत हे द्यायचं आहे. म्हणजे सँक्शन लेटर्स इंडिकेटिंग नंबर ऑफ पोस्ट इन्क्लुडिंग मॅनेजमेंट सँक्शन पोस्ट हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला माहित आहे की एवढ्या पोस्ट आपल्याला लागतात. समजा आपल्या शासनानं 40 पदं भरायची मंजुरी दिलेली आहे, त्यातले आपण 35च भरलेले आहेत. काय पर्सेंटेज आहे ते, आणि त्यासोबत लिस्ट ऑफ फुल टाइम टीचर्स अपॉइंटेड अलॉंग विथ देअर डिपार्टमेंटल ॲफिलिएशन हे सुद्धा आपल्याला पडतं. म्हणजे बघा, आपण आतापर्यंत जे काही स्टुडंट टीचर रेशिओ बघतो आहे, मेंटर मेंटी आहे आणि इथं आहे, हे सगळे क्वेश्चन जे आहेत हे एकमेकाशी रिलेटेड असलेले आपल्याला दिसून येतात. आणि मग इथं इन्स्ट्रक्शन काय आहे, सँक्शन लेटर्स किंवा अपॉइंटमेंट लेटर्स ऑफ सिलेक्टेड टीचर विल बी आस्क्ड ड्युरिंग द फी क्लॅरिफिकेशन. हे सगळे आपण लिस्ट वगैरे प्रोव्हाइड करतो कॉर्पोरेट अथॉरिटी करून. पण काही वेळेला डीव्ही प्रेसिडेंट काय करते, हे प्राध्यापक आहेत का, शिक्षक आहेत का, नेमलेत का, हे बघण्यासाठी ते काही वेळेला काय होतं, आपल्याला अपॉइंटमेंट लेटर मागतात, आपली ऑर्डर मागतात, आणि ती ऑर्डर जी आहे ही ऑर्डर आपल्याला त्या ठिकाणी क्लॅरिफिकेशनच्या वेळेला डीव्ही प्रेसिडेंटच्या वेळेला ती द्यावी लागते. आता 90% जरी त्याच्याकडे वर्कलोड असेल तर ही ऑल्सो ट्रीटेड ॲज अ फुल टाइम टीचर, हे या ठिकाणी संस्थेने लक्षात घेतलं पाहिजे. आता या ठिकाणी मियर अपॉइंटमेंट लेटर्स प्रोव्हाइडेड इन रिजनल लँग्वेज कॅनॉट बी कन्सिडर्ड हिअर. म्हणजे काही वेळेला आपण काय करतो, ऑर्डर हे रिजनल लँग्वेजमध्ये देतो. आता आपण मराठीत काही संस्था मराठीत ऑर्डर देतो, तर त्या नको आहे त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन करून ती आपण दिली पाहिजे, आणि त्याबरोबर मराठीची ऑर्डर आहे ती सुद्धा आपल्याला दिली पाहिजे. आणि मग डेटा टेम्पलेट वर्क असताना त्यामध्ये नेम ऑफ फुल टाइम टीचर, त्याचा पॅन नंबर असेल, त्याचं डेसिग्नेशन काय आहे, त्याची इयर ऑफ अपॉइंटमेंट कोणतं आहे, नेचर ऑफ अपॉइंटमेंट त्याची कशी आहे, त्याच जागेवरती पोस्ट भरलेली आहे का ॲग्नेस्ट भरलेली आहे, ती पोस्ट टेम्पररी आहे का परमनंट आहे, हे सगळं नेम ऑफ डिपार्टमेंट या ठिकाणी आपल्याला द्यावं लागणार आहे. आता इथे एक गोष्ट घ्या, मी इथं एक कंसामध्ये मी माहिती आहे, धिस इन्फॉर्मेशन शुड बी सेम मॅट्रिक नंबर 222, 233, 241 and 243. आता या ठिकाणी
कशाचे आहे रिलेटेड? स्टुडंट टीचर रेशिओ आपण फुल टाइम टीचर रेशिओ त्याच्या संबंधित आहे. 233 जो आहे हा मेंटर मेंटी याच्याविषयी आहे. 24 जो आहे 241 आहे हा अवरेज पर्सेंटेज ऑफ फुल टाइम टीचर अगेन्स्ट सँक्शनड पोस्ट याच्याविषयी आहे. आणि 243 जो आहे अवरेज टीचिंग एक्सपेन्स ऑफ फुल टाइम टीचर्स आहे. म्हणजे टीचरची जी लिस्ट आहे ही किती वेळा चेक केली जाते त्याकडून हे लक्षात येते घ्या. म्हणजे की एका ठिकाणी एक माहिती आपण चुकीची दिली की तीच माहिती पुन्हा पुन्हा चुकीची जाऊ शकते. इट वुड क्रिएट द बॅड इम्प्रेशन अँड वी लूज द मार्क्स. So that it is better to take the precautions as before to upload the information. 242. Average percentage of full-time teacher with PhD, DM, MCH, DND, DS, DLIT, F. These are the higher degrees. हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी DM म्हणजे MS सारखी डिग्री आहे, मास्टर ऑफ सर्जरी म्हणतो आपण. डिलीट आता या मोठ्या उच्च डिग्री आहेत. म्हणजे एकूण जो आपला स्टाफ जो आहे हे लक्षात घ्या त्या स्टाफ मध्ये हायेस्ट डिग्री घेणारी लोक किती आहेत त्याचं पर्सेंटेज काय आहे, फुल टाइम टीचर पर्सेंटेज काय आहे ते आहे. आणि मग डॉक्युमेंट आपल्याला त्या ठिकाणी ती लिस्ट ऑफ टीचर्स फॅकल्टी जोडावी लागेल. नंतर एकाने डिग्री कोणत्या विद्यापीठात दिलेली आहे ती आवड युनिव्हर्सिटी ती द्यावी लागेल. कोणत्या विषयासाठी ती दिलेली आहे, कोणत्या वर्षी दिलेली आहे आणि दिलेली जी डिग्री दिलेली ज्या विद्यापीठात डिग्री दिलेली आहे ते विद्यापीठ मान्यता प्राप्त आहे का बाय UGC. ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड कराव्या लागणार आहेत. आणि संस्थेनं म्हणजे HEI हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण लोकांनी नावं देतो आहे पण त्याची सर्टिफिकेट्स आपल्याकडे आहेत का. कारण DV प्रोसेसच्या वेळेला ती सर्टिफिकेट DV पार्टनर मागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यामुळं या गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आता इथं डेटा टेम्पलेट्स आहेत त्या पद्धतीने माहिती भरायची आहे. आता या ठिकाणी 243 average teaching experience of a full-time teachers in the same institution. Data we have data required for the latest completed academic year. आता या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स आहेत या ठिकाणी लिस्ट ऑफ फॅकल्टी अलॉंग विथ द पर्टिक्युलर ऑफ द डेट ऑफ अपॉइंटमेंट इन दॅट पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशन्स आणि इयर ऑफ हिज एक्सपिरियन्स ही द्यावं लागेल. म्हणजे शिक्षकाची नेमणूक आहे आणि त्याला असलेला जो अनुभव आहे एकत्रित वर्षाचा जो अनुभव आहे तो त्या ठिकाणी आपल्याला ते डॉक्युमेंट कॉम्पिटंट ऑर साइन बाय द प्रिन्सिपल हे आपल्याला द्यावं लागेल. आता या ठिकाणी संस्थेने हेही लक्षात ठेवलं पाहिजे की एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अपॉइंटमेंट ऑर्डर ऑफ सिलेक्टेड फॅकल्टी विल बी आस्क्ड ड्युरिंग द प्रोसेस. हेही त्या वर्षाचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लोकांचं करून ठेवलं पाहिजे. त्याची अपॉइंटमेंट किती आहे ही एकत्र करून ठेवली पाहिजे. इफ द डाटा इज लार्ज DV प्रोसेस विल आस्क सम सर्टिफिकेट्स इन अपॉइंटमेंट ऑर्डर्स आणि त्यावेळेला त्या तयार पाहिजेत. आता या ठिकाणी हा एक महत्वाची गोष्ट आहे मी म्हटलेलं आहे की नॉट टू बी कन्सिडर्ड वर्क एक्सपिरियन्स ऑफ द टीचर इन अदर इन्स्टिट्यूशन नॉट टू बी कन्सिडर. हा जो प्रश्न जो आहे हा क्वेश्चन जो हा मेट्रिक जो आहे हे कुठला आहे the faculty who is working is in that the particular period in that institution. म्हणजे की मोठमोठे सारख्या स्वामी सारख्या संस्था असतात लक्षात ठेवा त्यांच्या बदल्या 5-5 वर्षाला बदल्या होत असतात. मग की त्यांचा अनुभव घेत असताना की दुसऱ्या संस्थेमध्ये किंवा दुसऱ्या शाखेमध्ये काम करत असतील तर या सेम इन्स्टिट्यूशन मध्ये महाविद्यालयामध्ये तो अनुभव धरणार का. इथे काय म्हणजे वर्क एक्सपिरियन्स ऑफ द टीचर इन अदर इन्स्टिट्यूशन नॉट टू बी कन्सिडर्ड किंवा दुसऱ्या संस्थेतून या संस्थेत आला असेल या कॉलेजमध्ये तो किती वर्ष काम करतो आहे दॅट एक्सपिरियन्स इज काउंटेड हिअर. आणि मग त्याचा जो आहे डेटा टेम्पलेट आहे तो दिलेला आहे. फुल टाइम टीचर आहे त्याचा पॅन नंबर आहे डेसिग्नेशन आहे इयर ऑफ अपॉइंटमेंट आहे नेचर ऑफ अपॉइंटमेंट आहे इज सेम एस आफ्टर दॅट. 263 average pass
पर्सेंटेज ऑफ स्टुडंट ड्युरिंग द लास्ट 5 years. आता जे काही पासिंग पर्सेंटेज आहे मुलांचं ते आपल्याला द्यायचं आहे. अवरेज पास, सरासरी पासिंगचं प्रमाण काय आहे, डॉक्युमेंट दिले. आता इथं काय होतं, रिझल्ट शीट जो आहे पब्लिश्ड बाय आवर युनिव्हर्सिटी, ॲफिलिएटेड युनिव्हर्सिटी, अटेस्टेड बाय द प्रिन्सिपल, हे करतो आपण. लेजर येतात आपल्याला, किंवा आपण त्यातला लेजरमधला रिझल्ट एकत्रित करून आणि तो प्राचार्यांच्या सहीने त्या ठिकाणी आपण देऊ शकतो. किंवा कंट्रोल ऑफ एक्झामिनेशन, कंट्रोल ऑफ एक्झामिनेशन सुद्धा काही वेळेला आपल्याला सहीने सर्टिफाईड रिपोर्ट आपल्याला तो येतो 5% ऑफ स्टुडंटचा. आता काही वेळेला काय होतं की आपण रिझल्ट काढतो. आता लास्ट इयर आपण लास्ट इयर म्हणलेलं आहे ना आपले स्टुडंट्स, लास्ट 5 years. आता या ठिकाणी जो आहे तो कुठला द्यायचा आहे, फायनल सेमिस्टरचा द्यायचा आहे. लक्षात घ्या, 5% ऑफ स्टुडंट्स ऑफ फायनल इयर अँड फायनल सेमिस्टर. म्हणजे बेस जर घेतलं तर एकूण 6 सेमिस्टर असतात. त्या 6व्या सेमिस्टरचा जो निकाल आहे तो आपण 5% मध्ये घ्यायचा. आणि इथं काय करायचं आहे, ओनली करंट फायनल इयर, लेटेस्ट कंप्लीट अकॅडमिक इयर स्टुडंट्स डेटा ऑफ ऑल प्रोग्राम्स टू बी कन्सिडर्ड. हे लक्षात घ्या, लेटेस्ट त्याचं द्यायचं आहे. एकत्रित 5 वर्षात करणार आहोत, पण आपण लोड करत असताना काय करतो, दॅट्स रिझल्ट्स रिलेटिंग टू द स्टुडंट्स अदर दॅन द फायनल इयर आर नॉट बी सबमिटेड. म्हणजे एस-वाय दिलेला आहे की आपण एफ-वाय दिला आहे, तो इथं करा, फायनल इयरचा तो पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि तो लेटेस्ट कंप्लीट इयरचा तो असला पाहिजे, ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्याचा जो डेटा टेम्पलेट आहे तो इयर आहे, प्रोग्राम कोड आहे, प्रोग्राम नेम आहे, नंबर ऑफ स्टुडंट अपीअर्ड इन द फायनल एक्झामिनेशन. त्या फायनल इयर एक्झाम मध्ये त्या एक्झामला विद्यार्थी किती बसलेले आहेत अँड नंबर ऑफ स्टुडंट पास्ड इन द फायनल एक्झामिनेशन. मीन्स धिस इज द इन्फॉर्मेशन फॉर द फर्स्ट criteria, curricular aspects, and the second criteria, teaching, learning and evaluation. Okay, thank you very much.